नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण ना किचन टिप्स बघणार आहे ना रेसिपी बघणार आहे। आज मी तुम्हाला पुण्याजवळच्या अशा एका मंदिरात घेऊन जाणार आहे की तुम्हाला वाटेल हे नेमकं आपण कुठे आलो आहोत। तर मैत्रिणींनो, हे मंदिर आहे रामदरा मंदिर। निसर्ग, शांतता आणि धर्म इतिहासाचं परिपूर्ण मिश्रण आहे। हे मंदिर पुणे शहराच्या बाहेरील लोणी काळभोर गावात आहे। 1970 मध्ये श्री देवीपुरी महाराज यांनी डोंगरात सापडलेल्या प्राचीन अवशेषाजवळील ग्रामस्थांच्या मदतीने हे मंदिर बांधले। स्थानिकांच्या मते तेथे प्राचीन काळातील काही प्राचीन मंदिरं आणि एक विहीर होती, जी प्राचीन काळात भगवान राम आणि देवी सीता वापरत असं मानलं जातं। बाबांनी स्वतः मंदिराची रचना वास्तुशास्त्राच्या प्राचीन शास्त्रानुसार केली आहे। पावसाळ्यात पावसाचं पाणी साठवणाऱ्या खंदक आणि तलावाची रचना केलेली आहे। तर हे मंदिर पुणे स्टेशनपासून 25 किलोमीटर आणि हडपसरपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे। मंदिरात जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःचं वाहन, मग 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर। मंदिरापर्यंत थेट बसेस नाहीत, हडपसरवरून तुम्हाला बस भेटेल किंवा तुम्ही ओला उबेर देखील करू शकता। मंदिरापर्यंत बसेस तर नाहीच आहे, रेंटनी गाडी घेऊन जाता येतं। काही मिनिटातच लोणी टोल नाका ओलांडल्यानंतर एक छोटासा पूल दिसतो। तो ओलांडल्यानंतर लगेचच उजवीकडे वळून गावाकडे जा आणि नंतर चौकातून उजवीकडे वळून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर मंदिरात पोहोचा। रस्त्याची अवस्था थोडीशी खराब आहे। 2 व्हीलरसाठी 20 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये पार्किंग आहे। मंदिराचे दर्शनाचे वेळ, मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 9 वाजता आणि मंदिर बंद होण्याची वेळ संध्याकाळी 5 वाजता आहे। पार्किंग जवळच 2 रेस्टॉरंट आहे, जिथे तुम्ही नाश्ता किंवा दुपारचं जेवण घेऊ शकता। नाश्त्यात वडापाव, मिसळपाव, भेळ आणि महाराष्ट्रीयन थाळी मिळते। जेवण सरासरीच आहे। पर्यायी म्हणून तुम्ही तुमच्या घरूनच टिफिन पॅक करून येऊ शकता आणि इथे तुम्ही डब्बा पार्टी नक्की करू शकता, कारण आजूबाजूचा वातावरण हा खूप निसर्गरम्य आहे। रामदरा मंदिर हे डोंगराने वेढलेलं असून दुरूनच दिसत नाही। तलावाच्या काठावर उभं असलेलं मंदिर भगवान शिवाला समर्पित होतं आणि प्रवेशद्वाराजवळच आपण एक मोठा नंदी आहे, जो मंदिरात गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे। भगवान राम, सीता माता आणि श्री लक्ष्मण तसेच आतील मंदिरात श्री दत्तात्रय यांच्या सुंदर मूर्ती ह्या ठिकाणाला अधिकच दिव्य बनवतात। शिवलिंग धुंडी बाबांनी स्वतः कोरले आणि स्थापित केले होते। त्यामध्ये तिबेटमधील 12 ज्योतिर्लिंग आणि मनोज सरोवर येथे भटकंती करणाऱ्या भिक्षू म्हणून त्यांनी ठेवलेल्या पवित्र स्मृतिचिन्हे जडवलेली आहेत। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे। इथे दर्शन घेतलेलं आहे। मंगलपुरी महाराजांची इथे समाधी आहे। इथून आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। तर भिंतीवर सुंदरपणे कोरलेल्या वेगवेगळ्या देव देवी आणि संतांच्या मूर्ती आणि शिल्पे आहेत। आता तुम्हाला ह्या दिसतीलच। आजूबाजूला तलाव, चहूबाजूनी पाणी आणि निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे मंदिर आहे। गेल्यानंतर तुम्हाला अतिशय पॉझिटिव्हिटी आणि एक वेगळी शांतता मनाला लाभेल असं हे मंदिर आहे। मुख्य मंदिराशेजारी श्री देवीपुरी महाराजांचा आश्रम देखील आहे। मंदिर सुंदर तलाव, नारळ आणि ताडांच्या झाडांनी वेढलेले आहे। तलावामध्ये कमळाची फुलं आणि बदके दिसतात। पदपथाच्या सुरुवातीलाच एक मोठं असं उमराचं झाड आहे, जे आपण बघितलं, जे अनेक लहान पक्ष्यांचं निवासस्थान आहे। मंदिरातील परिसरात भरपूर झाडं असल्यामुळे हे ठिकाण खूप शांत आणि सुंदर आहे। आता मंदिरामधील हे शिल्प तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर असं आहे, मनाला भावणारं आहे आणि एक वेगळी शांतता देणारं आहे। आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्णपणे निसर्गरम्य आहे आणि ज्या नंदीबद्दल मी तुम्हाला बोलले तो हाच नंदी आहे। आणि मंदिर खूप सुंदर तर आहेच, आजूबाजूचा परिसर देखील खूप स्वच्छ आहे।
हे शिल्प तुम्ही बघू शकता। आणि ही प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती तर अगदी डोळ्याचं पारणं फेडणारी आहे। इथेच हनुमानाची मूर्ती देखील आहे। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य असल्यामुळे, झाडं असल्यामुळे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी सर्वोत्तम स्थान आहे। आंतरिक शांती आणि मनाच्या पूर्ण समाधानासाठी या ठिकाणी काही तास तर तुम्हाला असेच घालवता येतात। मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ विचाराल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पिरियडमध्ये साधारणपणे तुम्ही रामदऱ्याला जाऊ शकतात। वन डे पिकनिक स्पॉट तर आहेच आणि शिवाय मनाला एक समाधान आणि ऊर्जा देणारं ठिकाण आहे। तर तुमच्यापैकी रामदऱ्याला कोणी व्हिजिट केली असेल किंवा करण्याची इच्छा असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर कुठले व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील कमेंट करून सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर रामदऱ्याला व्हिजिट नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।